अरे जाऊ का कुठे गेलता म्हटलं. सरपंचानं आपल्याला फोन लावता तर ते म्हणे हे घ्यायचा म्हणे ना ट्रॅक्टर. त्यांना कोटेशन काढून येऊ म्हणे, 2-3 ट्रॅक्टरचे पाहून येऊ म्हणे. तर म्हटलं चला बा, तिकडे चाललो होता. तू सांग कुठे चालला तू तर. जवळ मग काम आहे आपलं, बोलून गेला का नंतर बर. अरे मी म्हणतो त्या काम होतं म्हटलं मले, तर कधी येऊ म्हटलं सांग ना. आता तिकडे चालला म्हणतं ना, तर तिकडून आल्यावर तू मग मला फोन लाव किंवा मी तुला फोन लावतो म्हटलं. माझं काम होतं त्या संग. नाही बोल ना काय काम आहे तर. अजून टाइम आहे, 12 वाजता जाणार आहोत. आता वाजलेच किती, 11-11:30 वाजता. जाऊन पटकन टाइम आहे. बोल काय म्हणतो तू. ठीक आहे ना, चालते ना. तो थोड्या वेळात बोलतो, मी लावतोस. तू तिकडून आल्यावर मला फोन लाव किंवा मी फोन लावतो. आरामशीर बोलू म्हटलं. अर्जंट काम नाही माय, पण असंच म्हटलं चला बा बोला. ठीक आहे चालते मग. जातो मी, मला काम आहे. काय तुमचा भाऊ म्हटलं नुसतं खाते फाडत आहेत ना म्हटलं. मी आता सांगतो बरं, बाया सांगतो ना. आणि ते येते इथे तुझी बायको असे म्हणते तसे म्हणता, काही आपल्याबद्दल जळत राहता नुसता. काही नाही आपलं खोटच काढत राहते. जरा सांगा ना म्हटलं तुमच्या 2 शब्द. आता झालं ना वावरातून. वावरात काही नको ना, सर्व निघालं ना. चला म्हटलं चक्कर मारा, वावर पाहा म्हटलं ट्रॅक्टर मारासाठी. आता लागला का पोती बरं. काय म्हणते तो सांग बरं. एक तुझा निस्तारच काढून टाकतो. काय म्हणते काय ते सांग बरं म्हणतो. मला नाही माहित म्हटलं काही, तुम्हालाच माहित म्हटलं काय म्हणतो. तुम्हीच काय आहे तर काही केला तर माझ नाव बदनाम करसान, भावात भांडणं लावलं म्हणून. तुम्हीच पाहा तुमचा भाऊ आणि तुम्हीच पाहा तुम्ही. मला नगात म्हणत काढू. आता ठीक आहे, तुला पाहतोस मी. जरा भेटू देतो, धमकीत देतो. ते मित्रच काढून टाकतो. जे काय आहे ते एकदाच फायनल करून टाकतो. ते घडीचा विशेष क्लोज करून टाकतो. तुला दिला ना म्हटलं हिसाब दिला वावराचा. सगळ्या गोष्टी माझ्या बहिणीनं धोका दिला, आजोबाने बाबाने धोका दिला. हाय ते सगळं तिकडे झाले ना. आता म्हणजे तरी फाटा फळायचं काम, एवढं मोठं वावर आलं, सर्व गोष्टी आल्या, वावर शिवाय झालं तरी म्हणतो असं काय झालं तसं झालं. थांब याचा निपटारा काढल्याशी जमतच नाही. निपटारा काढाच लागते. त्याची खटियाच गोल काढून टाकतो. थांब एवढं मग तावडी देऊ देतो. नाही त्याला हातपाय तोडून टाकून दिले तर माझ्या नाव शिवलाल नको म्हणून. हातपाय तोडून टाकू दे. थांब मग तावडीत तो उद्या म्हटलं त्याला जरा नंतर दाखवून ना मग खिसका काय तर शिवलाल काय म्हणते बनवून. त्याने खिसका नाही पाहिला शिवलालचा. असा दिन ना म्हणा बाबू, मग एरवीन नशीब निवडून म्हटलं अमरावतीचं म्हणा. एरवीन नशीब निवडून म्हटलं. सरकारी दवाखाना आहे ना तो, एवढा दूर आहे तो, तरी नशीब उडणार नाही म्हटलं. एका थोडक्यात म्हणा 2 तुकडच करून टाकतो ते. काही नका करू. जेवढा कसं म्हटलं तुम्ही पागल धंदा करू नका, भांडणं करू नका. मी तुम्हाला सांगू राहिले फक्त साध्या मतानं. नाही भांडणं करसान बसान म्हटलं. तुम्ही गेल्यावर कोण आहे तर काही लावू नका म्हटलं तुमच्या हातानं. भांडणं करसान नाही तर पागल धंदा नका करू. जाऊ दे माय, जास्त भांडणं होईल. फक्त बसले टाकतो म्हटलं. जेवण करून घ्या मोकळं व्हा. आता आल्यानंतर वारून चक्कर मारू या. जेवण करून घ्या मग पहिले. अजून काही आणू का म्हटलं. मेंदू उठण्यात आहे का. मीठ कुठे आहे म्हणून सर्व आणलं. मीठ कुठे आहे. अहो मीठच तर नाही हो इथं. मिठाचं कुठे आहे. मिठाचं पोळ्या आणून ठेवला, भाजीचा नाही पत्ता. मिठाचा नाही पत्ता. काय खावा का म्हटलं. ते पाणी जेव्हा ताटातलं तेच खावा का. मीठ तर नाही पाहिजे लागलं भाजीले. मिठाचं घेणे पहिले. आणला म्हणजे जेवण करायला लय पटकन घेऊन ये. बाबा चिडचिडच दिसते काय माहित म्हटलं. जिथं तिथं भांडणं करायचं करताय ते. थांबा ना बाबा, आनंद ना. आई का दादा हात आहे का म्हटलं. थांबून जरा गडबड करायला. आई मीठ घेऊन येतो जरा. आणि येताना भाजीचा गंज घेऊन येतो म्हणून तिकडून. आता कढईत जे आहे काची भाजी बनवून ते आणि चटणी ना, कढई घेऊन येतो तिकडून. बरं बाबा आले रे म्हटलं. 2 मिनिट आले. ते गॅस बंद करू दे. त्यांना खाऊन तर पहा मीठ लागलं का नाही लागलं म्हटलं. नाही मीठ मागवलं सर तिथे लागलंच नाही म्हणसा. तर भाजीला लागलं ओके झालं. मी जेवतो म्हणून डबलचा फेरा चेक करा, जरा टेस्टिंग करा म्हटलं. बरं लागत असेल तर जेवण, नाही तर मग भाऊ जाऊन शिकवतो का मला. खाणं गपचूप. तुला खात असेल तर खाय गपचूप. तुला काही विचारलं मी आहे ते खाय गिडे. कामा झाला धामाचा दुसरं काय काम करतं म्हशी राखल्याशिवाय. मी काय नाही चुकाटा संघटना सगळं झालं ना एवढी मोठी. काय गपचूप. मा बुडा जिथे तिथे भांडणं करायचं कामच पाहिजे. आता बाहेरचं पायच पाहिजे. माय समजतं होते काय आहे ना बाई. काय टाइमपास करून राहिले बाबा. समजा म्हटलं काही बोलत राहते म्हटलं मला. बरं बाबा आले. मी काय म्हणून राहिलो म्हटलं म्हटलं आता हरभरा चांगला निघाला म्हणता तुम्ही. तर करा द्या म्हटलं ह्या वर्षी काहीतरी चांगलं.
आता लोकांचे लग्न विग्न चालू झाले म्हटलं तर लग्न विग्न जाणं होते तर मग म्हटलं सोनं पाहिजे म्हटलं काही नाही गया मस्त हायच किती ते टाळायला दिसतही नाही आणि दिसते तर मग ते वरचा गळा खाली खालीच दिसते तर म्हणून म्हटलं छोटी पोत करतो म्हटलं. हा एखादी छोटी पोत करू द्या म्हटलं मला आणि 2-3 साड्या घेतो होत असेल तर पाहा म्हटलं. होत असेल तर पाहा. अहो बयाड बेलने सोनं 60,000वर गेलं ना 60-65,000वर काय सोनं पाठीमागा लागू राहिली काही दिवसांनी ₹1,00,000 गिराम होईन ना ₹1,00,000 हा गिराम 10 गिराम ₹1,00,000 काय सांगता येत नाही आता काय दिल बोला. अहो काय तू अशी बोलतो 2-4 महिने होईल ते झाले लस मुश्किल ना याच्यात तुला माहित नाही का पैसे कुठे आहे. आता भूषणच्या 10,000 रुपये येते त्याच्यात घरदार चालते. आता ते वावराचे आले तर थोडंफार 50,000 नफा आला तर तू म्हणजे त्याच्यात हे करतो म्हणतो. मला थोडस काम होतं ना इचुकाट संघटना थोडस सहकार्य करायचं होतं म्हटलं. हा 50,000 रुपये दे म्हटलं पुढच्या वर्षी चांगलं होते म्हटलं. 2-3 ब्रांच खोलायच्या ना जरा तिकडे दर्यापूर मूर्तिजापूर इकडे ब्रांच खोलायच्या होत्या 2-3 शाखा खोलतो म्हटलं. मग पैसाच पैसा आहे म्हटलं तिकडला पैसा यायचा नाही म्हटलं. हा लय मोठी आहे म्हटलं तुमची शाखा म्हणजे माहित आहे राहू द्या म्हटलं उचपाती काही करू नका आहे ते तर चाल राहिलं ना चालू द्या. हा सर्व म्हटलं 1.5 एकर वाढ गेलं ना म्हटलं एवढं मोठं वाढ 1.5 एकर गेलं म्हटलं आणि त्याच्यात तुम्हाला तरी सुधारलं नाही का तुम्ही बाहेरपणा गेलाच नाही का म्हटलं तुमचा एवढंच लाईन पोरग 10वी फेल झालेलं 10वी नाही निघालं बरोबर आणि तुम्ही म्हशीच्या पाठीमागा लावलं आणि एवढं मोठं तुम्ही घोडणे झालं तुम्ही म्हणता हे करतो ते करतो. हा बाकीचं नका सांगू म्हटलं मला नाही तर असं करता तुम्ही घर सोडून चालत राहा तुम्हाला सांगता आता. हा तुमचा आला का हे लागलं काय हे करतो तसं करतो असं करतो जर काही नाही काय भविष्यासाठी सोचा ना ते चुकाटाने म्हणून काय म्हटलं घेते तिथं बोट घालायचं का. हा लोकांना हुशार झालं म्हटलं जिकडे तिकडे असं त्रास झाला नाही म्हटलं लगेच पोलीस स्टेशन फोन लावून मी 100 नंबरला भोकात देऊन येतो पात्र द्यायला तू काय जायचं समजलं. तर म्हणून म्हटलं याच्या तिच्या पडलं परत आपलं घरदार आणि सुसंचंद्र पाहायचं 2 नंबर मध्ये कधीच नाही घुसायचं म्हणते पैशाला पण त्याला भाव जाते माहिती आहे का. लोकांना म्हणते आपल्या घरच्या लोकांना कोणी काही कधी जेल पाहायला राहत नाही तुमच्यामुळे पाहा लागू राहिला म्हटलं. हा पाहा लागते म्हटलं लोकांना असं असते तर असं काही करसान म्हणून म्हटलं त्याच्यात पडू नका सुख शांती तुम्हाला 55,000 पुरलेलं मग 4-5 महिने करून द्या कमीच कमी 4-5 रुपये जमा करून ठेवा कमी 20-25 रुपये जमा करून ठेवा बँकेत अडीअडचणसाठी. भूषण बाळा तूच सांगत म्हातारा तूच सांग त्याला जाय का आम्ही सांगू परेशान झालो तूच सांग काहीतरी. हा जर लोकांच्या पाठीमागा लागतात तिकडे चाल तिकडे चाल असं कर तसं कर लोक तुम्हाला बळवा देते चालले बैलासारखे पुढं चल रे मामा असं रे मामा तसं रे मामा याच्या तिच्या फसकटीत पडला बरा शांतरा भाऊन सांगितला ना तो धंदे करा. हा धंदे करायला काय होते ते नाही तुम्हाला आयतं पाहिजे आयतं कोण देत असते धंदे करायचे ना जर हुनेर लावायचा बनी पलट बिझनेस करायचा कोणता तरी बिझनेस टाकायचा ना. हा मामा भासली बाबर 2-3 वेळा जेलात जाते पण काय नाही बिझनेस टाकतो लोकांच्या इकडे गुलामी करत नाही कोणाच्या मदत नाही पडत. तुम्ही तिकडे असं झालं तसं झालं इचुकाटा संघटना करतो भाकरा मिठू संघटना करतो अरे काय संघटनेच्या पाठीमागा लागता. स्वतःचा भाऊ म्हटलं स्वतःचा भाऊ तुम्हाला साथ देत नाही म्हटलं इकडे तिकडे तुमचे बळ्या सांगते म्हणून म्हटलं तुम्ही तुमच्या भावातच पाहणं म्हटलं दुसऱ्याला नको पाहू तुमच्या भावातच पाहणं. हा तुमचा भाऊ तुम्हाला सपोर्ट देत नाही दुसऱ्याला सांगू राहिले. हा आणि दुसऱ्याचं म्हटलं बरं आपल्या भावाचं पाहा म्हटलं भाऊच करायला सर इधर मा तावडीत नाही त्याला 102 करून टाकण म्हणा मला झोपा टाकण ना फ्रेंच त्याच्या एका झोडप्यानं म्हणून त्याला 2 दिवस हाकूनच बंद करून टाका म्हणून एका झोडप्यानं दिसू दे म्हणा फक्त मला भाऊ आहे म्हणून कदर खाते म्हणून आणि हे मा घरचे त्रास देते थांब 32 दिल्याशिवाय जमतच नाही. रयपाडा टाकावं लागतो 2-4 त्याच्या रयपाडा दिल्याशिवाय काम होतच नाही. बाळा झाला का तू चला झाला गोष्टी जेवण झाला म्हटलं चला मोकळं करा. हा मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी फॉलो जरूर करा.
फॉलोअर द्या म्हटलं का नाही द्या म्हटलं. 100 वर आकडा जाऊ द्या म्हटलं आपला मित्रांनो. 44 झाले, 100 वर जाऊ द्या म्हटलं. जरा घ्या म्हटलं, जरा जोरात घ्या म्हटलं, जोर पटकन. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा. शेअर आतुरतेनं करा जरा, म्हणजे आपल्या मित्रांना पाठवू द्या म्हटलं. जरा बघा, जरा विदर्भात जरा दाखवा म्हटलं पोरायला. आपल्या गावातले पोरं शाळा कमी, कार्टून व्हिडिओ जास्त बघते म्हटलं. जरा दाखवा, आपणही फेमस होऊ द्या आणि थोडंफार त्यांना मनोरंजन होऊ द्या. आणि त्यांना पण नवीन नवीन काही ना काही मोटिवेशन व्हिडिओ दाखवत राहतो, मोटिवेशन व्हिडिओ बनवत राहू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा. चला भेटू हाच भाग घेऊन उद्या व्हिडिओ 2 मध्ये.